नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मच्छिंद्र पार्टी येथे श्री मोतीनाथ जाधव यांच्या शेतामध्ये बेडवरील हरभरा पाहण्यासाठी आलो. तर आपण कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बेड पद्धतीची लागवड केलेली आहे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की या बेडचं काय महत्त्व आहे आणि कशा पद्धतीने त्यांची बेडची संकल्पना आहे. तर सांगा तुमचं नाव. मोतीनाथ जाधव. हां, बेड टाकलेला आहे 2x1.5 त्याच्यामुळं लागण केली. बरं बरं. तुम्हाला हे सुचलं कसं की बा बेडवर टाकावं म्हणून? बेडवर टाकावं म्हणून म्हणलं म्हणजे तर असं तुमच्यासारख्याचं मार्गदर्शन की बा बेडवर टाकल्यानं कसं होते की चांगली येते, बरं म्हणून त्याच्यामुळं बेड. बरं, आता तुम्ही याच्या आधी याच्यावर कोणतं पीक होतं? कापूस होता, म्हणजे कापसाच्या बेडवर तुम्ही हरभरा घेतला. तर मग मला सांगा, मग याच्यावर तुम्ही लावल्यामुळे तुमचा आतापर्यंत तुम्हाला काय याचा अनुभव आहे? नाही मस्त वाटायला लागलं, जरा चांगला वाटायला लागला. जसं आपण म्हणजे त्याची पालक वाढ वगैरे व्यवस्थित झाली व्यवस्थित होते, जरा आणि पाण्याचा निचरा बी व्यवस्थित निचरता होते. होते मस्त. बरं. हां. आणि मला सांगा, आता तुम्ही याच्या आधी बेडवर लावल्याच्या नंतर की आतापर्यंत म्हणजे असा हरभरा कुठं बघितला का? नाही, कुठंच नाही बघला. बरं. मग मला सांगा, या दोन फटीतलं अंतर किती आहे? 1.5 फूट आहे. बरं. आणि हरभरा हे किती एकर रान आहे? हे 1 एकर आहे. आणि याच्यात हरभरा किती किलो लागला? आम्हाला लागलं बा 30-35 किलो एका एकरला. 1 एकरला. म्हणजे टोकन पद्धतीने लावली? टोकन मशीनने लावली? मशीनने लावली. बरं. तर याला बीज प्रक्रिया कोणती केली? म्हणजे त्याला बुरशी कोणतं बुरशी लावलं? काय कोणतं लावलं? बरं म्हणते काय खुर्ची लावलेच नाही. बरं. लावताना लावलं. हं. बरं, ठीक आहे. तर बघू शकता शेतकरी बंधूंनो की तुम्ही बेडचा जर वापर केला तर याला आपण BBF तंत्रज्ञान म्हणतो. बरेचसे लोकांना BBF तंत्रज्ञान म्हणजे थोडंसं कन्फ्युजन असते किंवा BBF तंत्रज्ञान म्हणजे काय. BBF तंत्रज्ञान अशा पद्धतीने असतं की बघा, 2 तासाच्या नंतर 2 फुटाचा सुवा सोडल्यानंतर त्याच्यामध्ये वक्राचं पाळी मारल्यानंतर ऑटोमॅटिक त्याची बेड पद्धत होते. त्याला BBF तंत्रज्ञान असं म्हणतात. तर तुम्ही बघू शकता की आता हरभरा चांगल्या पद्धतीनं आलेला आहे आणि म्हणजे या हरभऱ्याचं चांगलं उत्पन्न येण्यासाठी. बरं, मला सांगा, हे जर वाढ झाला तर याला तुम्ही फुटवे फोडले होते, तर कट केलं काय याला? हो, कट केलं ना, खुडून घेतलं. बरं. फोडल्यानंतर मग तुम्हाला पहिलेपेक्षा थोडासा चांगलं चांगलं वाटायला लागलं. हां. बरं. म्हणजे हे लावल्यामुळे काय होतं, तुम्ही कुठून अनुभव घेतला? हे नाही अनुभव म्हणजे काहीच नाही पाहिलं, पण नाही का, तर आता आपण कोणती वस्तू घेतली समजा बेडवर, सोयाबीन घेतलं, कापूस घेतला, तर ते बेडवर चांगला वाटते ना. बरं. तसं मग आपण नाही का तर 2 तास बेडवर टाकूनच पाहतो आमदा. बरं. असं. तर आता मग या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला सांगा की बाबा बेडची पद्धत कशी लावली, म्हणजे लावली पाहिजे, नाही लावली पाहिजे, लावली पाहिजे आता सगळ्यांना. बरं.